नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर बनले शुभेच्छा फलकांचं शहर, नागरिकांमधून नाराजी व्यक्त। सांगली जिल्ह्यामध्ये जात पंचायतीचा पुरोगामी विळखा, एका कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार। सरकारने शेतकऱ्यांविषयी घेतलेले निर्णय चुकीचे असल्याचा आरोप करत काँग्रेसचा पिंपळदरी फाट्यावर रास्ता रोको। आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णालयाचे वाजले 12, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर, अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी शहरामधील नागरिकांना स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवणारे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये सर्वत्र डिजिटल फ्लेक्स लावण्यात आलेत। त्यामुळे शहर विद्रुप झाले। त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय। राहुरी शहराला स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा करत प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक काळामध्ये शहरवासियांची मते पदरात पाडून घेतली। मात्र शहरातील चौकामध्ये रस्त्यालगत हौशानौशाच्या डिजिटल फ्लेक्स बोर्डमुळे शहर विद्रुप झाल्याचं चित्र सर्वत्र दिसून येते। राहुरी नगरपालिकेने मात्र याकडे डोळेझाक करत मौनी बाबाची भूमिका घेतल्याने अनेक नागरिक पालिकेबाबत तोंडसूक घेत आहेत। राहुरी शहराला संत गाडगे महाराज राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शासनाकडून मिळालाय।
मात्र गेली काही महिन्यांपासून शहरामधील शनी चौक, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक, ग्रामीण रुग्णालयासमोर, नगर मनमाड रोड, जिजाऊ चौक, मल्हारवाडी रोड, नाका नंबर 5, बस स्थानकासमोर यासह आदी ठिकाणी काही हौशानौशांनी वाढदिवस, श्रद्धांजली, काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींचे फलक झळकताना दिसून येत आहेत। या फलकांमुळे शहर फलकमय होऊन गेलंय। तसेच रस्ते अतिक्रमणग्रस्त झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येते। राहुरी शहरामध्ये सर्वत्र शुभेच्छा फलक, श्रद्धांजली फलक, शुभारंभाचे फलक, विविध खासगी व्यावसायिक आणि आस्थापनाचे फलक यामुळे राहुरी शहर सध्या फलकांचं शहर म्हणून चर्चिलं जात आहे। शहरामधील मुख्य बाजारपेठा, चौक याबरोबरच नगर मनमाड राज्य मार्गावरही मोठमोठ्या उंची फलकांमुळे अतिक्रमण वाढत चाललंय। रस्त्यावरती लावण्यात येत असलेल्या फलकांमुळे हे फलक अपघातांनाही आमंत्रण देत असल्याचं अनेकदा समोर आलंय। वाहन चालकांचं लक्ष विचलित होत असल्यानं वाहन चालवताना दुर्लक्षानं अपघात घडू शकतो। याकडे प्रशासन मात्र कानाडोळा करतंय। शहरामध्ये फलक लावताना ते नियमानुसार परवानगी घेऊन लावले जातात की नाही हा प्रश्न नागरिकांना पडलाय। फलकाच्या माध्यमामधनं डिजिटल श्रद्धा दाखवण्याची फलकबाजीची जणू काही स्पर्धाच शहरामध्ये लागल्याचं दिसून येतं। वाढदिवस, श्रद्धांजली फलक तर मयत झालं की दुसऱ्या दिवशी फलक लावला जातो, तर महिना उलटला तरी देखील असे फलक जैसे थे असे असतात। हे फलक अनेकदा चौकामध्ये लटकलेले दिसतात। शहरामधील नगर परिषद जवळ शनी चौक तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे नाव असलेला संविधान स्तंभाचा चौक हा तर अभिनंदन आणि श्रद्धांजली फलकांचा चौक म्हणून पुढे येऊ लागलाय। येथे फलकांचं अतिक्रमण राजरोसपणे सुरू आहे। नगर परिषद प्रशासनाच्या परवानगीशिवाय शहरामध्ये फलकबाजी जोरात आणि जोशात सुरू आहे। डिजिटल फलकबाजीवर हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश मोठ्या शहरामध्ये लागू आहेत। येथे ही नियमावली लागू आहे की नाही, की न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध नगर परिषद कार्यक्षेत्रावरती धाब्यावर बसवले जात आहेत। न्यायालयाचा जाणून बुजून अवमान केला जात असल्याचं फलकबाजीमुळे स्पष्ट होत आहे। राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त 13 सप्टेंबर रोजी तर शहर शुभेच्छा फलकांनी भरून गेलं होतं। यामध्ये नगर परिषदेचे कामगार तसेच नगरसेवक यांनी देखील नियम मोडीत काढत मोठमोठी फलकं शहरामध्ये लावली। याबाबत नगर परिषदेमध्ये चौकशी केली असता 2 दिवसांमध्ये कुठल्याही फलकांची परवानगी दिली नसल्याचं सांगण्यात आलंय। तर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेले बुके नगर परिषदेच्या आवारामध्ये फेकून दिल्यामुळे या परिसरामध्ये मोठी घाण साचली होती। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। वृक्षारोपण आणि संवर्धन चळवळीला गती देणारे L&Tचे प्रधान व्यवस्थापक अरविंद पारगावकर यांना पीपल हेल्पलाईनच्या वतीनं महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते लीड हरितपाल या उपाधीने सन्मानित करण्यात आले। तसेच महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सारिका भुतकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील नागरी सत्कार करण्यात आला। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाची भूमिका बजावून वृक्षारोपण आणि संवर्धन चळवळीला गती देणारे L&Tचे प्रधान व्यवस्थापक अरविंद पारगावकर यांना पीपल हेल्पलाईनच्या वतीनं महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते लीड हरितपाल या उपाधीनं सन्मानित करण्यात आले। तसेच महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सारिका भुतकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। धर्माधिकारी मळा येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ॲडव्होकेट कारभारी गवळी, प्रकाश थोरात, ॲडव्होकेट अमोल गवळी, जालिंदर बोरुडे, ललिता गवळी, गणेश फुलारी, विलास गांधी, राहुल कुलते, प्रकाश हजारे, बाळासाहेब खेडकर, आनंद कानडे, NS आहेर, राहुल मोटे, शाहीर कान्हू सुंबे, अरविंद तांबोळी, सुनील नरसाळे, नवनाथ आहेर, हनुमंत भुतकर आदी उपस्थित होते। पारगावकर यांनी L&T कंपनीच्या माध्यमामधून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या सन्मानार्थ लीड हरितपाल या उपाधीनं त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच पीपल हेल्पलाईनच्या वतीनं सुरू असलेल्या हरित चैतन्य गंगा मोहिमेची माहिती यावेळी देण्यात आली आहे। या प्रसंगी महापौर सुरेखा कदम आणि ॲडव्होकेट अमोल गवळी यांनी अधिक माहिती देऊन मार्गदर्शन केले। शहराची ओळख
पुऱ्या हिंदुस्थानमध्ये, देशामध्ये, भारतात झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून पर्यावरणाचा जो प्रश्न आहे तो नगर शहरापासून सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. महानगराचं नातं निसर्गाशी, अहमदनगरचं नातं निसर्गाशी ही योजना या ठिकाणी आमच्या अहमदनगरच्या लाडक्या महापौर सुरेखाताई कदम यांच्या हस्ते या ठिकाणी ग्रीन पार्कपासून सुरू झालेली आहे. 1 व्हील 1 ट्री आणि 1 फॅमिली 1 ट्री गार्ड अशा प्रकारच्या या योजनेचं स्वरूप आहे. म्हणजे ज्याच्याकडे 4 चाकी गाडी आहे किंवा 2 चाकी गाडी आहे तर 2 चाकीवाल्याने 2 झाडं लावलीच पाहिजे, 4 चाकीवाल्याने 4 झाडं लावलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि प्रत्येक कुटुंबाने एक तरी ट्री गार्ड दिलं पाहिजे की त्यांच्याच घराशेजारी कुठंतरी एका झाडाचं संरक्षण करू शकेल अशी त्याची भूमिका आहे. आता या ठिकाणी महापौरांच्या हस्ते L&Tचे जे प्रधान सरव्यवस्थापक आहेत अरविंदजी पारगावकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं, सन्मान करण्यात आलं. पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकारातून त्यांना लीड हरितपाल अशा प्रकारचं त्यांचा सन्मान करण्यात त्यांना पदवी देण्यात आली आणि ती महापौरांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. पारगावकर आणि त्यांची जी L&T कंपनी आहे ही नगर शहरामध्ये गेले अनेक वर्ष झाडं लावण्याच्या संदर्भामध्ये, ग्रीनरी वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करताय. यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी उपस्थित पारगावकर साहेब तसेच गवळी साहेब व परिसरातील सर्वच माता बंधू आणि बहिणी, आज आपण बघत आहोत की महिला व बाल कल्याणच्या सभापती सारिकाताई बुतकर झाले व त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे ही आपल्या वार्डामध्ये चालू झाली आहेत. तसंच आपल्या सर्वांचा आज घरकुलाचा जो प्रश्न आहे तर आपण सर्वांनीच फॉर्म भरले असतील असं मला वाटतं. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 804 घराची योजना आलेली आहे तर त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवणार आहोत व पहिले अगोदर आपल्याला 800 घरं बांधायची आहेत व आपल्या महानगरपालिकेमध्ये घरकुलासाठी जवळपास 16,000 फॉर्म आले आहेत. तर त्याच्यासाठीही आपल्या पालिकेचे जे अधिकारी आहेत मेत्रे साहेब ते स्वतः त्याच्यावर काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारे ते काम करतात. तर नक्कीच आपण जास्तीत जास्त तुम्ही जेवढे फॉर्म भरले तेवढी घरकुल योजना आपल्या नगर शहरामध्ये आणण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. L&Tच्या माध्यमामधनं वृक्षारोपणाचं कार्य सामाजिक भावनेनं सुरू आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे नैसर्गिक चक्र बिघडलंय, याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्य आणि जीवनावर झालाय. पर्यावरण ही जागतिक समस्या बनली आहे. पृथ्वीचं तापमान वाढत राहिल्यास येत्या 75 वर्षांमध्ये पृथ्वीवरचे मनुष्य जीवन नामशेष होणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी वृक्षारोपण करण्याचं आवाहन करून मिळालेल्या या उपाधीनं अजून कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं व्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी सांगितलंय. पीपल्स हेल्पलाईनचे ॲडव्होकेट गवळी यांचे आभार मानतो. त्यांनी जो काही हरितपाल, लीड हरितपाल म्हणून जी काही उपाधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्ही सामाजिक भावनेतून हे काम करत असतो. ह्याच्या मागे कुठली उपाधी मिळणं किंवा त्याच्यातून कुठला फायदा मिळणं ह्या उद्देशाने आम्ही हे करत नाही आहोत. आपलं गाव, आपला देश हा हिरवा व्हायला पाहिजे. हे जे काही ग्लोबल वॉर्मिंग आपण जे म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंगची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. अवेळी होणारा पाऊस, उन्हाळ्यातलं वाढणारं तापमान, हिवाळ्यातली वाढणारी थंडी, त्याचबरोबर पावसाचं प्रमाण म्हणजे एकाच वेळेला जास्त जोरात येणं आणि कमी वेळा पडणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या हवामानावरती, आपल्या शेतीवरती मोठा परिणाम होतो आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश थोरात यांनी केलंय तर आभार जालिंदर बोरुडे यांनी मानलेत. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. आंबेगाव तालुक्यातील सालगाव ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय. 15,99,023 रुपयांची अफरातफर केल्यानं सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह उपसरपंचावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाव तालुक्यातील सालगावमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. एकूण 15,99,023 रुपयांची अफरातफर केल्यानं सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह उपसरपंचावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीनही आरोपींना घोडेगाव पोलीस स्टेशननं अटक केली आहे.
साल ग्रामपंचायतकडे वर्ग झालेल्या 13व्या वित्त आयोगामधील मंजूर रकमा या संगनमतानं कागदपत्रांच्या आधारे भारतीय स्टेट बँक मनसरच्या बँकेमधनं वेगवेगळ्या चेकनं स्वतःच्या सहीनं एकूण 15,99,023 रुपये स्वतःच्या फायद्याकरता वापरले आणि शासनाची फसवणूक केली आहे। या फिर्यादीवरनं घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामधील आरोपी यांनी संगनमतानं सन 2010-11 पासून ते सन 2013-14 या दरम्यान मोठा भ्रष्टाचार केलाय। सालगावमधील नागरिकांच्या अथक प्रयत्नांनी हा भ्रष्टाचार उघड झालाय। त्यांच्या पाठपुराव्यामुळे आरोपी अखेर जेरबंद झालेत। नाव नानाभाऊ शिवाजी गव्हाणे, राहणार साल, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। सदर साल ग्रामपंचायत मी उपसरपंच म्हणून कार्यरत आहे। सदर ग्रामपंचायतमध्ये 2007 साली व 2013 पर्यंत झालेल्या भ्रष्टाचाराची सदर ग्रामस्थांतर्फे चौकशी करून आम्ही BDO व विस्तार अधिकारी यांच्या कानावर या गोष्टी घातल्या। त्या घातल्यानंतर सदर BDO आणि विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर चौकशी करून सदर चालू सरपंच व माजी सरपंच पुरुष व महिला या सरपंचावर कारवाई करून गुडगाव पोलीस स्टेशनमध्ये एक ग्रामसेवक आणि एक चालू महिला सरपंच व दुसरा माजी सरपंच यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर अटकमध्ये आता सध्या ते गुडगाव पोलीस स्टेशनमध्ये अटकमध्ये आहेत। आमची सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे की सदर झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम जी काय 17 लाख रुपये आहे ती सदर रक्कम शासनाची असून ती त्याच्या व्याजासहित वसूल करण्यात यावी अशी आमची सर्व ग्रामस्थांची व आमच्या सदस्यांची मागणी आहे। अमोल जाधव, C24 तास, मनसर। कैलासवासी कुमार स्वप्नील भाऊ सुभाष वावरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मावळ तालुक्यामधील विविध शाळांमध्ये शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। समाजामधील दुर्बल तसेच काही गोष्टींपासून वंचित घटकांना मदत करणं हेच ध्येय उराशी बाळगून कैलासवासी कुमार स्वप्नील वावरे प्रतिष्ठान समाजामध्ये काम करत आहे। त्यानिमित्त कैलासवासी कुमार स्वप्नील भाऊ सुभाष वावरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त मावळ तालुक्यामधील विविध शाळांमध्ये विविध शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। यानिमित्त कैलासवासी कुमार स्वप्नील वावरे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व मित्रपरिवार उपस्थित होते। ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ। सामान्य नागरिक वाहतुकीचे नियम सर्रास मोडतायत आणि मग पोलीस त्यांच्याकडनं पेनल्टी वसूल करतात। मात्र नागरिकांसोबत पोलीसही वाहतुकीचे नियम मोडताना आढळून आलाय आणि विचारणा केल्यास त्या पोलिसांना नागरिकांना अर्वाच्य भाषा देखील वापरली आहे। पुणे शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण राज्यामधील अन्य शहरांच्या तुलनेमध्ये निश्चितच मोठं आहे। पुण्यामधील वाहन चालक त्यांच्या बेशिस्तपणासाठी प्रसिद्ध आहेत। सिग्नल तोडणं हा तर पुणेकर वाहन चालकांचा हक्क मानला जातो। मात्र सामान्य नागरिकांबरोबरच पोलीस देखील वाहतुकीचे नियम सर्रास मोडतायत। सोमवारी पुणे महापालिकेजवळ सिग्नल तोडून निघालेल्या एका दुचाकीस्वार पोलिसाला नागरिकांकडून जाब विचारण्यात आल्यानंतर त्यानं नागरिकांना अर्वाच्य भाषा वापरली आहे। पसार झालेल्या पोलिसाची चित्रफीत समाज माध्यमावरनं प्रसारित करण्यात आल्यामुळे त्या मुजोर पोलिसावरती कारवाई करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येते। पुणे शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण राज्यामधील अन्य शहरांच्या तुलनेमध्ये निश्चितच मोठं आहे। सिग्नल मोडणं, रस्ता ओलांडण्यासाठी आखण्यात आलेल्या पट्ट्यांवर वाहनं उभी करणं, मोबाईलवर संभाषण करणं अशा प्रकारच्या नियमांचा सर्रास भंग केला जातोय। प्रमुख चौकामध्ये वाहतूक पोलीस नसल्यास सिग्नल तोडून वाहन चालक पसार होत आहेत। पोलिसांकडून चौकामध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना जरब बसली आहे। नियम भंग केल्यास वाहन चालकाला थेट दंडाची रक्कम मोबाईलवरती संदेशद्वारे पाठवण्यात येते। त्यामुळे काही प्रमाणात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसलाय। मात्र सामान्यांबरोबरच अनेक पोलिसांकडूनही वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जात असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलंय। आता सिग्नल तोडतोस, सिग्नल तोडतोस स्वतः, सिग्नल तोडतोस स्वतः, सिग्नल तोडतोस आणि वर शिव्या देतोस का मला? तेच सांगतो मी तुला, मी शिव्या दिल्या? तू शिव्या देतोय? बघ कोण देते शिव्या, किती मास तुम्हा लोकांना, पोलिसा म्हणून काय तुम्ही काय आमच्या लोक? बोल बोल बोल
बघतो मी काय करायचं ते. का पळून चाललाय? पळून का चाललाय? इकडे ये. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पुरोगामी सांगली जिल्ह्यामध्ये जात पंचायतीचा विळखा कायम आहे. नंदिवले समाजामधील एकाचा आंतरजातीय विवाह लावून दिला म्हणून एका कुटुंबाला समाजाच्या जात पंचायतीनं वाळीत टाकल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान गेल्या 10 वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या या कुटुंबानं अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील तुंग हे गाव 10 ते 12 हजार लोकसंख्येचं गाव आहे. या गावानं अनेक उपक्रम राबवले आहेत. याशिवाय या गावाला स्वच्छता अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. मात्र याच गावामध्ये जात पंचायतीचा विळखा अजूनही कायम आहे. तुंग या गावामध्ये नंदिवले समाजाची 18 कुटुंब आहेत. याची लोकसंख्या जवळपास 125 इतकी आहे. याच समाजामधील गजानन चौघुले या तरुणाचा पांडुरंग चौघुले यांनी दुसऱ्या जातीमधील एका तरुणीशी 2007 साली विवाह लावून दिला होता. त्यानंतर नंदिवले समाजाच्या जात पंचायतीनं समाजाच्या बाहेरील मुलीशी आंतरजातीय विवाह केल्याचा ठपका ठेवत गजानन चौघुले आणि लग्न लावून देणाऱ्या पांडुरंग चौघुले यांना दंड ठोठावत दंड न भरल्यास समाजामधनं बहिष्कृत करण्याचा इशारा दिला होता. ज्यामध्ये गजानन चौघुले यांना 10,000 तर पांडुरंग चौघुले यांना 25,000 रुपये प्रत्येकी ठोठावण्यात आले होते. यानंतर गजानन चौघुले यांनी जात पंचायतीचा आदेश मानत 10,000 रुपये भरून जात पंचायतीचा आदेश मान्य केला. मात्र पांडुरंग चौघुले यांनी दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे या कुटुंबाला समाजामधनं बहिष्कृत करण्यात आलं. माझं नाव मुक्ताबाई पांडुरंग चौघुले. इथे मी रहिवाशी असून मी अंगणवाडीत कामसुद्धा करते. मला पुरस्कारसुद्धा जिल्हा परिषदकडून मिळाल्या 2001ला. पण असं काय किरकोळ गोष्टी त्यांच्या होत होत्या, खटकत होत्या. मी म्हणणार तुम्ही दोघे पण चुकताय, एकमेकाला सांभाळून घ्या. मग असं करत करत ती मलासुद्धा लांब खिसाकली. ती झाली मलासुद्धा खिसाकल्यानंतर पुन्हा ते आमचा सर्व्हिसवाला भाव विचार करेल असं वाटत होतं. तो पण लांबच गेला. ह्या घराला घ्यायचं नाही असं काही त्यांची चर्चा झाली. कोण वारलं किंवा तिकडं आम्ही गेलो तर तिथं थांबत नाहीत किंवा हळदी कुंकवाला बोलवत नाहीत, लग्नातनी बोलवत नाहीत किंवा आमच्या मुलांची आणि त्यांच्या मुलांची ओळखसुद्धा नाही. आम्ही एवढा अन्याय सहन करून इथं जगणं आमचं मुश्किल आहे. तरी पण मी एका अंगणवाडीत काम करते. कुठं जाय नाही दार बंद करायचं, आपलं कामाला सुटायचं, आलं की आपल्या घरात बसायचं. मी एवढीच काम करते, कोणाकडे बघायला नाही काय. आणि आमची लहान मुलं खेळायला जर गेले तर खालतं येऊ देत नाहीत, वरतं येऊ देत नाहीत. आमची मुलगी ती विधवा कामाला जाते तर त्याला टिंगल करते रानात. त्यांना वाळी टाकले आम्ही सोडून घेत नाही आणि आमच्या मागे येत्या अशी टिंगल करतात. मग आता किती अन्याय सहन करायचा. आम्हाला ह्यो न्याय मिळालाच पाहिजे. मुक्ताबाई चौघुले.
त्यानंतर गेली 10 वर्ष पांडुरंग चौगुले कुटुंब वाळीमध्ये जगतंय. या कुटुंबाला समाजाच्या कोणत्याही कार्यक्रम अथवा विधीमध्ये सहभागी करून घेतलं जात नाहीये. तर इतकंच नव्हे तर तुम्हाला समाजामधनं वाळीत टाकलं आहे असं सांगून वारंवार हिणवलं जात आहे. त्यामुळे अखेर या पीडित चौगुले कुटुंबानं जात पंचायतीच्या विळखामधनं सुटका मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मी पांडुरंग तम्मांना चौगुले, राहणार तुंग येथे मी, माझी पत्नी, मुलगा आणि माझी एक विधवा मुलगी आणि तिची लहान 3 मुलं असे आम्ही एकत्रित इथं राहतो. आणि परत इथं राहत असताना मग आमच्या इथं जात पंचायतीने मला वाळीत ठेवलेलं आहे. त्याचं कारण मी एक आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याच्या मुलाच्या लग्नाला मी मदत केली किंवा त्याला पाठिंबा, कुठल्या समाजाने कुणी त्याला पाठिंबा दिला नव्हता. आणि त्याला 25,000 रुपये दंड मागत होते. मी म्हटलं तू 25,000 रुपये देऊ नको आणि तुला नाही का त्या लग्नासाठी मदत करतो म्हटलं. आणि त्याच्या पूर्ण पाठीशी उभा राहून मी त्याचं लग्न करून पार पाडलं. मग त्या गोष्टीसाठी ह्या पंचांचं पित्त खवळून मला त्याने वाळीत ठेवलं. आणि ठेवत असताना आम्हा दोघांना पण, त्या मुलाला आणि मला पण ठेवलं. आणि ते मुलगा परत 2 वर्षानं तो काय त्यानं पिथूर झाला काय ह्याच्या मनानं गेला. परत तो 12,000 रुपये दंड भरून त्या पार्टीला जाऊन जात पंचायतीत मिसळला आणि मी एकाकी पडलो. आणि त्यावेळी तो म्हणाला दंड दिल्यावरती घेत आहेत, पण मला ते दंड देणं मला पटत नाही म्हणून मी काही दंड देऊ शकलो नाही आणि असाच राहिलो. आणि कालांतरानं आता जे आता जात पंचायतीवर कायदा पास झाला ते माझ्या मुलानं ते वाचून मला आणून वाचून दाखवलं. त्यामुळं त्या अनुरोधानं मी पुढे नाही का कोर्टात ही केस घातलेली आहे. आता ही जात पंचायत अनिष्ट रूढीचीच आहे आणि संपूर्ण नष्ट झाली पाहिजे असं माझं मत आहे. आणि आधुनिक विचारानं पुढली पिढी किंवा हे समाज चालला पाहिजे असं माझं मत आहे. जात पंचायतीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलाय. या सगळ्या प्रकारामध्ये विशेष म्हणजे पीडित पांडुरंग चौगुले यांनी ज्या गजानन चौगुले यांचा आंतरजातीय विवाह लावला म्हणून त्यांना समाजामधून बहिष्कृत व्हावं लागलं, तेच गजानन चौगुले आता नंदिवले समाजाच्या जात पंचायतीचे अध्यक्ष बनले आहेत. अनिशच्या मदतीनं पीडित पांडुरंग चौगुले यांना आता पोलीस ठाण्यामध्ये जात पंचायत विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. अनिशच्या मदतीनं पीडित पांडुरंग चौगुले यांनी आता पोलीस ठाण्यामध्ये जात पंचायतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि वर्षानुवर्ष होत असलेली पिळवणूक बंद व्हावी अशी मागणी केली आहे. मी नंदकुमार पांडुरंग चौगुले तुंग येथे राहतो. आमचं कुटुंब गेले 10 वर्षे येथील नंदिवले समाजातील जात पंचांनी वाळीत टाकलेलं आहे. आणि त्याचे कारणच असं आहे की माझ्या वडिलांनी आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्याच्या मुलाच्या लग्नामध्ये सहभाग घेतला आणि पुढाकार घेऊन त्याचं लग्न पार पाडलं. एवढ्या क्षुल्लक कारणावरून या लोकांनी आम्हाला गेली 10 वर्षे वाळीत टाकलेलं आहे. आज महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आपला आहे, तो आधुनिकतेची कास धरून भारतामध्ये प्रगत आहे. पण हा आमचा नंदिवले समाज आणि त्यांचे जातपंच हे काय त्यांचे अनिष्ट रूढी परंपरा, त्यांचे जुने विचार सोडायला तयार नाहीत. त्यासाठी मी या समाजामधून आज केस दाखल करत आहे या जातपंचांच्यावर. माझं असं आव्हान आहे की या नंदिवले समाजामध्ये अनेक कुटुंबे आजसुद्धा वाळीत आहेत, या जातपंचांच्या अन्यायाखाली दडपत आहेत. तरी त्या सर्वांनी स्वतःहून येऊन पोलीस स्टेशनमध्ये केसेस दाखल करावे आणि सुशिक्षित तरुणांनी या आमच्या समाजातील तर यासाठी मला पाठिंबा द्यावा, मी एवढेच आव्हान करतो त्या सर्वांना. मात्र आजही या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यामध्ये जात पंचायतीचा विळखा कायम आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. तक्रारदार पांडुरंग तम्मांना चौगुले, जात नंदिवले समाज, राहणार वसंतनगर तुंग यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नंदिवले समाजातील जात पंचायतीद्वारे सन 2007 पासून त्यांचे समाजाने त्यांना वाळीत टाकलेले असून जुलै 2007 मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाहास पाठिंबा दिल्याच्या कारणावरून त्यांना त्यांच्या समाजाने वाळीत टाकलेले आहे.
जुलै 2007 ते दिनांक 18/7/17 दरम्यान त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वाळीत टाकणे, समाज मंदिरात जाण्यास विरोध करणे, आषाढी यात्रेच्या समाजाच्या एककार्यक्रमास सहभागी होण्यास विरोध करणे, अशा प्रकारच्या कार्यक्रमास येण्यास विरोध केल्यामुळे त्या जात पंचायतीतील एकूण 13 पंचांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण प्रतिबंध निवारण अधिनियम 2016 चे कलम 3(1)(3)(6) सह 5 अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बोंद्रे करत आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. देहू रोड इथे एका सराईत बाल गुन्हेगाराचा दगडानं ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजता घडली आहे. सुभान शेख असं मृताचं नाव आहे. त्याच्यावर देहू रोड तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. देहू रोड इथे डोक्यामध्ये दगड घालून एका 17 वर्षीय सराईत बाल गुन्हेगाराचा टोळक्यानं निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजता घडली आहे. सुभान शेख असं मयताचं नाव आहे. अंकुश बिडलान आणि त्याच्या 6 ते 7 साथीदारांनी हा खून केल्याचा संशय आहे. त्यापैकी अंकुश बिडलान याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सोमवारी रात्री 10 वाजता देहू रोड येथील सेंट्रल चौक परिसरामध्ये आरोपींनी शेख याला लाकडी दांडक्यानं मारहाण करत डोक्यामध्ये दगड घालून खून केला. हा खून जुन्या वादामधनं झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. सुभान शेख सराईत बाल गुन्हेगार होता. त्याच्यावर देहू रोड तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. बार्शी कुर्डवाडी खड्डेमुक्त रस्ता कृती समितीच्या वतीनं गेल्या 2 आठवड्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलने सुरू आहेत. दरम्यान बार्शीकरांच्या एकजुटीसमोर प्रशासनही हतबल झालं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी 2 दिवसांमध्ये खड्डे बुजवण्याचं मान्य केलंय. बार्शी कुर्डवाडी रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ता कृती समितीच्या वतीनं सकाळी धरणे आंदोलन करण्यात आलंय. रस्ता दुरुस्ती करण्यासाठी कृती समितीच्या वतीनं गेल्या 2 आठवड्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी खड्डेमुक्त आंदोलन कृती समितीच्या वतीनं निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती करण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आलं होतं. चक्क रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी श्री भगवंत ब्रिगेड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेब आंधळकर यांनी गाढवाचं लग्न लावलं होतं. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून बार्शी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. दुपारी तहसीलदार ऋषिकेश शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे V.V. ढेरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रस्त्यांच्या संदर्भात नागरिकांशी चर्चा केली आहे. यावेळी बार्शी शहर आणि या मार्गावरील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. धरणे आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भात आपल्या तीव्र शब्दामध्ये भावना व्यक्त केल्यात. हे आंदोलन भविष्यामध्ये तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय. यापुढे जर रस्त्यावर एखादी अपघाताची दुर्दैवी घटना घडली तर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. यापूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी खर्च केले असे दाखवण्यात आलेले लाखो रुपये नक्की कुठे खर्च केले असा प्रश्न देखील संतप्त नागरिकांनी विचारलाय. तसेच अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा असल्याची पत्र कृती समितीकडे दिली आहेत. धरणे आंदोलन प्रसंगी वकील, प्राध्यापक, डॉक्टर, पत्रकार, राजकीय, सामाजिक, व्यापारी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला अधिकारी यांच्यासह बार्शी कुर्डवाडी खड्डेमुक्त रस्ता समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बार्शी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता V.V. ढेरे यांनी आंदोलकांना आश्वासन दिले. ते म्हणाले की रस्ता दुरुस्ती टेंडरची अंतिम मुदत 13 सप्टेंबर रोजी संपतीये. जर टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर 16 सप्टेंबरपासून मुरमानं खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. रस्त्यावरून रोज अपडाऊन करणारी एक प्रवासी महिला आहे. तर या बार्शी कुर्डवाडी रस्त्यासाठी मी एक छोटीशी कविता केलेली आहे ती मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सादर करत आहे. पिंपळाचं पान कसं उगवतान लाल ग कसे बार्शी रस्त्याचे हाल ग. पिंपळाचं पान कसं उगवतान लाल ग जसे बार्शी रस्त्याचे हाल ग. बांधकाम विभागाला कसं गप्प गार ग. बांधकाम विभाग कसा गप्प गार ग. बांधकाम विभागाला जोड्यानं मार ग. बांधकाम विभागाला जोड्यानं मार ग.
सर्व प्रवासी वाहतुकीची कशी मंद मंद चाल ग, कशी मंद मंद चाल ग, चाल ग. सर्व प्रवाशाचे बेहत्तर हाल ग, हाल ग. सर्व प्रवाशाचे बेहत्तर हाल ग. म्हणून PWD ला तू जोड्यानी मार्ग, म्हणून PWD ला तू जोड्यानी मार्ग. धन्यवाद. तुकाराम गोडसे, C24 तास, सोलापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या विषयी घेतलेले निर्णय चुकीचे असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं औंढा नागनाथ येथील पिंपळदरी फाट्यावरती रास्ता रोको करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ येथील पिंपळदरी फाट्यावरती काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांविषयी भाजप सरकारनं घेतलेले निर्णय चुकीचे असल्याचं काँग्रेसकडनं सांगण्यात आलंय. या रास्ता रोकोमध्ये आमदार संतोष टारफे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संजय बोढारे, जिल्हा परिषद सदस्य बाबा नाईक, नगरसेवक सुमेध मुळे, गणेश देशमुख, नंदू पाटील, माणिक पाटील आदीसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग सहभागी झाल्यामुळे या रास्ता रोकोमध्ये मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळाली आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. मागील 3 वर्षापासून भाजप आणि शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये आहे, परंतु शेतकऱ्याच्या हिताचा एकही प्रश्न या सरकारनं मार्गी लावलेला आहे. म्हणून आम्ही काँग्रेसच्या वतीनं आणि राष्ट्रवादीच्या वतीनं विधानसभेत असेल किंवा रस्त्यावर असेल, जिथं जिथं आम्हाला शक्य आहे तिथं आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या सरकारचे डोळे काय उघडत नाही. एकीकडे मोठमोठ्या व्यापाऱ्यांना, मोठमोठ्या कारखानदारांना कर्ज माफ करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, परंतु इकडे गोरगरीब शेतकरी मागच्या 3 वर्षापासून जवळपास 9,000 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी मोठमोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचं सरकारनं धोरण केलेलं आहे. म्हणून या शेतकरी विरोधी आणि या जुलमी सरकारच्या विरोधात आज आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आहे.
काँग्रेस कमिटीच्या वतीने व औंढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी असतील, व्यापारी असतील, शेतमजूर असतील, निराधार असतील, जनतेच्या विविध मागण्यासाठी या शिवसेना आणि भाजप सरकारच्या विरोधात मागच्या 8 दिवसापासून आम्ही शेनगाव असेल, औंढा असेल, उद्या कळमनुरी असेल, वसमत असेल, हिंगोली असेल, संपूर्ण जिल्हाभर आपले खासदार राजू सातव असतील, आमदार संतोषजी टारफे असतील यांच्या या शिवसेना भाजपच्या सरकारच्या विरोधात या मागण्या या सरकारनं शेतकऱ्याच्या आणि जनतेच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांनी निवडणुकीत जे लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आश्वासन त्यांनी दिले ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले पाहिजेत. म्हणून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी उभं केलं. येणाऱ्या काळात हे जर मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षाही पुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू आणि या शासनाला आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी यांना शासनाला जेरीस आणू. कमिटीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रातील भाजप सरकार, शिवसेना सरकार, भाजप शिवसेना सरकार यांच्या हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये माननीय खासदार राजू सातव, माननीय आमदार संतोष टारफे व जिल्हाध्यक्ष संजयजी बोंडर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी आम्ही सरकारच्या विरोधामध्ये रस्ता रोको आंदोलन निदर्शने करीत आहोत. या सरकारला जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या निराधारांच्या व इतर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जोपर्यंत यांना जाग येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन काँग्रेस पक्षावतीने असंच चालू राहील असं या ठिकाणी मी जाहीर करतो. अन्यथा उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. माननीय खासदार राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याच्या दरम्यान तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना अप्पर पोलीस अधीक्षक पानसरे यांनी धक्काबुक्की करून ढकलून देण्याचे आदेश दिले आणि अपमानास्पद वागणूक दिली. याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटना यांनी औंढा नागनाथ इथं लेखणी बंद आंदोलन केले. माननीय खासदार राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याच्या दरम्यान तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना अप्पर पोलीस अधीक्षक पानसरे यांनी धक्काबुक्की करून ढकलून देण्याचे आदेश दिले आणि अपमानास्पद वागणूक दिली. याचा निषेध म्हणून माननीय विभागीय अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना यांनी औंढा नागनाथ येथे लेखणी बंद आंदोलन केले. या आंदोलनामध्ये तहसीलदारांपासून सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय. 9/2017 रोजी परभणी येथे माननीय राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी परभणी येथील तहसीलदार श्री विद्याचरण कडवकर यांना जे अपमानास्पद वागणूक दिली त्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय औंढा येथे सर्व कर्मचाऱ्यांनी कोतवालापासून ते तहसीलदारांपर्यंत इथं त्या आंदोलनात भाग घेतलेला आहे आणि त्या संबंधित गुन्हेगार माणसाला लवकरात लवकर शासनानं ॲक्शन घ्यावी आणि निलंबन करावं अशी मागणी आमच्या इथे सर्वांनी केलेली आहे. 8/9/2017 रोजी माननीय राहुल गांधी उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस यांचे सभेनिमित्त विद्याचरण कडवकर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची सभेच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना सभेच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करून धक्काबुक्की केली आणि त्या निषेधात सर्व महसूल कर्मचारी काल परभणी जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेला. त्यांच्या पाठोपाठ आज पूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक तहसील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन पुकारलेला. त्यानिमित्ताने तहसील कार्यालय औंढा येथील सुद्धा तहसीलदारपासून ते कोतवालपर्यंत सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेऊन लेखणी आंदोलन केलेलं आहे. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673
500001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढची बातमी. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुरे कर्मचारी असल्यानं रुग्णांना मिळणाऱ्या सेवेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरीब आणि गरजू रुग्णांमधनं नाराजी व्यक्त केली जाते. आंबेगाव तालुक्याच्या ठिकाण असणारे घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे रामभरोसे आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर्स आणि नर्सची संख्या अत्यंत कमी असल्यानं या रुग्णालयाचे 12 वाजलेत. त्यामुळे ऐपत नसताना देखील कर्जबाजारी होऊन महागड्या खाजगी रुग्णालयाची वाट धरण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. गरिबांसाठी शासनानं हे रुग्णालय सुरू केलंय, पण या परिस्थितीवर मात करण्यासाठी या ठिकाणी कोणीच वाली नसल्यानं रुग्णांवरती हताश होण्याची वेळ आली आहे. येथे पोस्टमॉर्टमसाठी या भागामध्ये कटर नसल्यानं शवविच्छेदनासाठी जुन्नरवरनं कटर बोलवावं लागतंय. त्यामुळे 5 ते 7 तास ताटकळत बसण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर येते. या रुग्णालयाविषयी या भागामध्ये संतापाची लाट पसरली आहे. येथे 2 स्वीपर, 2 कक्षसेवक, 2 सफाई कामगार, 1 धोबी अशा जागा रिक्त असल्यानं अंतर रुग्णसेवेचीही पुरती वाट लागली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि अपुरी सेवा सुविधा यामुळे रुग्णांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरलंय. तर सुरक्षा रक्षक नसल्यानं येथील अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. डॉक्टर आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मिळालेल्या या रुग्णालयाची अवस्था आज फारच बिकट झाली आहे. सर्वच बाजूनं हे रुग्णालय पिछाडीवर पडल्यानं येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाबाबत आपली काय समस्या आहे? रुग्ण जे दवाखान्यामध्ये येतात तर ते रुग्णांच्या चपला बाहेर गेटच्या बाहेर असतात, तर ते रात्रीच्या वेळेला चोरीला जातात. तिथं काही सिक्युरिटी नाही आहे, तर सिक्युरिटीची गरज आहे तिथे. त्यासाठी शासनाने तिथे लक्ष द्यावे ही विनंती. आता तरी प्रशासनानं खऱ्या अर्थानं गरीब आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा टिकून राहण्यासाठी लवकरात लवकर रिक्त स्टाफ भरावा अशी आर्तव हाक रुग्ण आणि नातेवाईकांमधनं उमटतीये. मी श्रीकांत दत्तात्रय गाडवे, इथे मी रुग्ण कल्याण कमिटीचा सदस्य आहे आणि माझी नियुक्ती सभापतींनी केलेली आहे. मी एक सहानुभूती सेवाभावी संस्था इथे सेवाभावी काम करते, त्या संस्थेचा संस्थापक आहे. ते इथल्या काही अडचणी आहेत, ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मी काही समस्यांबाबत तुम्हाला समस्या सांगतो की इथं PM रूमची अवस्था थोडीशी खराब आहे. नवीन PM रूम व्हायला पाहिजे. PM रूम झाल्यानंतर कटर नाही, कटर मंचर किंवा नारंगावरनं आणावं लागतं आणि 4-4 तास लोकांना थांबावं लागतं. 4-4 तास लोक थांबल्यानंतर मंचर किंवा जुन्नरहून कटर येणार, ते PM करणार. नंतर आदिवासी भाग आहे इथंच या आदिवासी भागातलं एकमेव रुग्णालय आहे आणि इथनं 75 किलोमीटरपासनं लोक या रुग्णालयात येतात आणि रुग्णालयात आल्यानंतर लोकांना थांबावं लागतं. फार मोठी एक समस्या आहे. तर ते PM रूम झालं पाहिजे, कटरची उपलब्धता झाली पाहिजे. दुसरे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले नाही. कॉन्ट्रॅक्ट झाले नसल्यामुळे त्यांचे 4-4 महिने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी सोडून गेले. स्वच्छता कर्मचारी सोडून गेल्यामुळे सर्व अस्वच्छता निर्माण झालेली आहे. जी स्वच्छता होती ती निर्माण करण्यासाठी स्वच्छता घाणीचं साम्राज्य निर्माण झाले इथे. त्यामुळं जरा लवकर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे आणि स्वच्छता कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरतात ते भरले गेले पाहिजे. दुसरे जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले नाही, त्यामुळे रुग्णांना जेवण देता येत नाही. त्यामुळे लोकांचा एक थोडंसं पाहण्याचा दृष्टिकोन हॉस्पिटलविषयी एक वेगळा होत चालला आहे. आणि बाकीच्या गोष्टी 2 डॉक्टर नाहीत, सर्व इथल्या डॉक्टरांवर लोड येतो. 2 डॉक्टर मेडिकल ऑफिसरची एक पदं भरली गेली तर थोडंसं लोकांना जास्त सोयी उपलब्ध करून देता येतील. तर माझी एक विनंती आहे का इथे लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, PM रूमचं काम व्हायला पाहिजे
आणि पाठीमाग आजूबाजूला गवत वाढलंय. सहानुभूती सेवाभावी संस्थेने आज लेबर लावले, त्यांनी गवत काढून घ्यायचं काम चालू. ही सेवाभावी संस्था तरी किती पुरवड पडणार, तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि सुरक्षा कर्मचारी नाहीये. रात्रीच्या वेळेस तिथे एक सिस्टर असते, एक डॉक्टर असतात. सुरक्षा बी महत्वाची आहे. लहान लहान बाळं असतात, त्यामुळे सुरक्षा कर्मचारी बी भरला पाहिजे. ड्रेसर नाही आहे, सिस्टरलाच ड्रेसिंग करावं लागतं. एक सिस्टर महिला वार्ड पाहणार का पुरुष वार्ड, इकडं जनरल वार्ड पाहणार का ड्रेसिंग करणार. एक सिस्टर इथं पूर्ण पडू शकत नाही, सिस्टर बी कमी आहे. तर माझ्या शासनाला माझी विनंती आहे तर लवकरात लवकर ही पदं भरली जावी. आणि या हॉस्पिटल आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. कायाकल्पमध्ये पहिल्या 10मध्ये हॉस्पिटल आलेलं आहे. तर या हॉस्पिटलचा दर्जा तसाचा तसा राहील. या दर्जा टिकवण्यासाठी लवकरात लवकर शासनाने ही पदं भरली पाहिजे. माझी एक शासनाला ही विनंती आहे. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. राहुरी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच नगरपालिकेच्या वतीनं नगरपालिकेच्या 13 शाळांना LED TV देण्यात आलेत. राहुरी शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, नगरपालिकेच्या शाळांना LED TV तसेच शाळांना वह्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या प्रसंगी नगराध्यक्षांनी जनतेला आवाहन केलं की मला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हार, शाल, बुके देऊ नका. त्याऐवजी तुम्ही एखादं चांगलं पुस्तक, वह्या शाळेतील मुलांना द्या. नगराध्यक्षांच्या या आवाहनाला सर्व स्तरांमधनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. नगरपालिकेसमोर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वजनाएवढी पुस्तकं देण्यात आली आहेत. यावेळी ही सर्व पुस्तकं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत आणि सर्व शाळांना ही पुस्तकं देण्यात यावी असं नगराध्यक्षांनी सांगितलंय. या प्रसंगी नगरपालिकेकडनं नगरपालिकेच्या 13 शाळांना LED TV देण्यात आलेत. तसेच काळे आखाडा येथील शाळेलाही LED TV देऊन या ठिकाणी मुलांसोबत केक कापून प्राजक्त तनपुरे यांनी आपला वाढदिवस साजरा केलाय. मागही ज्याप्रमाणे आपण नगरपालिकेमध्ये पदग्रहण घेतलं त्यावेळेसही मी सांगितलं आणि आत्ताही सांगितलं की हार तुरे देण्यापेक्षा आपण जर लहान मुलांना वाचनाला उपयोगी पुस्तकं दिलीत तर त्याचा चांगला फायदा आपल्या नगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना होईल. आणि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत जवळपास नगरपालिकेसमोर कार्यक्रम झाला त्यावेळेस माझ्या वजना इतकी पुस्तकं वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी दिली. सर्व काही वह्या असतील, पुस्तकं असतील, या शाळेतल्या मुलांना उपयोगी पडतील असं साहित्य खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गोळा झालं. आणि माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे हाच पायंडा पडावा की एखाद्या कार्यक्रमाला आपण हार तुले शाली देण्यापेक्षा या लहान मुलांच्या जीवनात ज्यांनी आमूलाग्र बदल होईल अशी पुस्तकं जर भेट दिली तर निश्चितपणे मुलांना त्याचा चांगला फायदा होईल असं यामागचा हेतू. आणि हा पायंडा आता पडत चालला आणि निश्चितपणे याचा फायदा आपल्या पालिकेच्या सर्व शाळांना निश्चितपणे होईल अशी मला खात्री आहे. हे करण्यामागं मला हा उपक्रम पाडण्यामागं एक माझी बहीण अमेरिकेला असते वास्तव्याला आणि त्यांची लहान मुलं तिथं एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझे भाचे. तर एकदा 2-3 वर्षापूर्वी ती इथं सुट्टीला आली होती त्यावेळेस मी बघितलं माझा भाचा जो आहे तो 4थीत वगैरे होता आणि खूप मोठं एवढं जाड पुस्तक तो वाचत बसला होता आणि अगदी आवडीने. महाराष्ट्रातील सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2017 पासून उद्दिष्ट ठेवलं होतं आणि तेच उद्दिष्ट आम्ही राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना दिलं. त्यांनी ते मान्य केलं. आमची शाळा ISO झाली होती त्यामुळे त्यांनी आमच्या शाळेलाच प्रोजेक्टर देण्याचं ठरवलं होतं. परंतु त्यांना आम्ही प्रस्ताव दिला की आमच्या एकट्या शाळेचं करून भागणार नाही तर सर्व शाळांवर लक्ष केंद्रित करा. आणि मग ते म्हटले की प्रोजेक्टर द्यायचं का काय द्यायचं. तर आम्ही सांगितलं LED TV दिले तर फारच छान होईल. तेव्हा मग त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि आज नगरपालिकेच्या 13 शाळा आहेत. 13च्या 13 शाळांना लहान मोठ्या सर्व शाळांना त्यांनी LED TV, स्मार्ट LED TV
आपल्या नगरपालिकेच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ त्यांनी आज वितरण केलं. त्याबद्दल मी त्यांचं आमच्या सर्व नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थी पालक यांच्या वतीने मी त्यांचं आभार मानलं. आणि त्याच्यामुळे आज आमच्या विद्यार्थ्यांना फायदा काय होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी लवकर समजत नाही त्या स्मार्ट टी व्हीवरती किंवा आपण जे काही टी व्हीचं चित्ररूपाने दाखवणार आहोत ते त्यांच्या लवकर लक्षात येतं, त्यांच्या स्मरणात राहतं. आणि म्हणून शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा त्यातनं जर त्याला दाखवलं तर ते त्याला सोप्या पद्धतीने लवकर लक्षात येतं. हे या गोष्टीचा उद्देश लवकर साध्य होईल. आणि जे विद्यार्थी थोडंसं गतिमान, ज्याची गती कमी असते त्याला समजण्यासाठी त्याचा फायदा होतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती एका ट्रक चालकास मारहाण करून लुटण्यात आले. ट्रक चालक चेन्नईवरून मुंबईकडे मारुती सुझुकी गाडीचे पार्ट्स घेऊन जात होता. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती एका ट्रक चालकास मारहाण करून चोरट्याने लुटले. ही घटना पहाटे 5च्या सुमारास घडली आहे. तन्वीर मलिक असं या ट्रक चालकाचं नाव आहे. तो चेन्नईवरून मुंबईकडे मारुती सुझुकी गाडीचे पार्ट्स घेऊन जात होता. किवळे पुलाच्या पुढे पहाटे 5च्या सुमारास तो लघुशंकेसाठी थांबला असता 3 चोरटे काळ्या स्कॉर्पिओमधनं आले आणि त्यांनी लोखंडी रॉड आणि हातानं मारहाण करत त्याच्याजवळील 13,000 रुपये रोख, घड्याळ आणि मोबाईल असा 14,200 रुपयांचा ऐवज लुटलाय. यापूर्वीही काळ्या स्कॉर्पिओमधनं येऊन वाकडमधील एका युवकास लुटण्यात आलं होतं. त्यामुळे दोन्ही चोऱ्या करणारे टोळकं एकच आहे का याचा देहू पोलीस शोध घेत आहेत. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर बनले शुभेच्छा फलकांचं शहर, नागरिकांमधनं नाराजी व्यक्त. सांगली जिल्ह्यामध्ये जात पंचायतीचा पुरोगामी विळखा, एका कुटुंबाला जात पंचायतीनं वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार. सरकारनं शेतकऱ्यांविषयी घेतलेले निर्णय चुकीचे असल्याचा आरोप करत काँग्रेसचा पिंपळदरी फाट्यावर रास्ता रोको. आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णालयाचे वाजले 12, नागरिकांमधनं चिंता व्यक्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.